मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये असलेल्या अत्याधुनिक टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची सुविधा राहुरी शहरामध्ये डॉक्टर गव्हाणे मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली, याचा विशेष आनंद होत आहे. हे सेंटर अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल असा विश्वास आहे. या सेंटरच्या माध्यमातून गरजू दाम्पत्यांचे आई बाबा होण्याचे स्वप्न साकार होईल, असे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले. डॉक्टर गव्हाणे मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टचे स्त्रीरोग तज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर विद्याधर बंगाळ यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी डॉक्टर विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी नेत्ररोग तज्ञ डॉक्टर सुरेखा बंगाळ, माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषा तनपुरे, तान्हाजीराव धसाळ, सुरेश बानकर, प्रकाश गव्हाणे, भाऊसाहेब बानकर, मनोज गव्हाणे, शिवाजीराव साबळे, किरण गव्हाणे आदी हजर होते. याप्रसंगी बोलताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले की राहुरी शहरामध्ये डॉक्टर गव्हाणे यांनी 10 वर्षांपूर्वी वैद्यकीय सेवा सुरू केली. त्याप्रसंगी कैलासवासी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या हस्ते हॉस्पिटलचा शुभारंभ झाला होता. 4 वर्षांपूर्वी हॉस्पिटलच्या नवीन भव्य वास्तूचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. आता टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे उद्घाटन मी करत आहे, असे आमच्या 3 पिढ्यांचे संबंध या रुग्णालयाशी जोडले आहेत. सर्वात प्रथम तर गव्हाणे मॅटर्निटी हॉस्पिटल याची सुरुवात या लोकेशनला 4 वर्षापूर्वी झालेली होती आणि गव्हाणे दाम्पत्याने प्रॅक्टिस जवळपास 8 वर्षापूर्वी 8 ते 9 वर्ष झाले असतील. तेव्हा कैलासवासी खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांचं पहिलं जीवनाची सुरुवात केली. या हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं आणि आता टेस्ट ट्यूब सेंटरचं उद्घाटन मी करतोय. तर असे 3 पिढ्याचे संबंध या परिवाराशी आमचे राहिलेले आहेत. डॉक्टर बंगाळ सर असतील, मॅडम असतील, यांच्या आधिपत्याखाली तयार झालेले हे नवयुवक आता याच्या शेवटच्या मॉडर्नाइज्ड टप्प्यामध्ये आज या IVFच्या माध्यमातून गव्हाणे IVF सेंटर किंवा टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो त्याची सुरुवात आज राहुरीमध्ये होते. आणि मला विश्वास आहे की ज्या जिद्दीने हे दोन्हीही डॉक्टर्स सत्यजित असेल, अमृता असेल यांनी आपलं नाव या राहुरी शहरामध्ये स्थापित केलं, जेवढं प्रेम यांना ग्रामीण भागातल्या लोकांना मिळालं आणि हेच स्वप्न कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलं होतं. प्रवरामध्ये मेडिकल कॉलेज टाकताना शेतकऱ्यांचे मुलं डॉक्टर झाले पाहिजेत हे स्वप्न त्यांनी पाहिलं आणि म्हणून आज सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुलं डॉक्टर होऊन एवढं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी सुरू केलं. आणि ज्या सुविधा शहरामध्ये उपलब्ध असतात त्या सुविधा राहुरीमध्ये उपलब्ध झाल्यात, याचा मला विशेषतः आनंद आणि मला विश्वास आहे की हे सेंटर अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल आणि जे आज सर्वसामान्य लोक असतील ज्यांचं स्वप्न असेल आईवडील व्हायचं ते या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून पूर्ण होईल. मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने सत्यजित आणि अमृता दोघांनाही आमच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. डॉक्टर सत्यजित गव्हाणे व डॉक्टर अमृता गव्हाणे दाम्पत्याने जिद्दीने आणि मेहनतीने रुग्णालयाचा नावलौकिक निर्माण केलाय. त्यांनी ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधांनी युक्त रुग्णसेवा उपलब्ध करून दिली. कैलासवासी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरानगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना शेतकऱ्यांची मुले डॉक्टर झाली पाहिजे हे स्वप्न पाहिलं होतं. सर्वसामान्य कुटुंबामधील डॉक्टर सत्यजित गव्हाणे डॉक्टर झाले. त्यांनी ग्रामीण भागात सुसज्ज हॉस्पिटल उभारले. त्यामुळे कैलासवासी विखे पाटील यांच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप मिळाले, असेही डॉक्टर विखे पाटील म्हणाले. डॉक्टर बंगाळ म्हणाले की राहुरी तालुक्याची स्त्रीरोग तज्ञांची गरज डॉक्टर गव्हाणे दाम्पत्यामुळे पूर्ण झाली. त्यांनी दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया सुविधा यापूर्वीही उपलब्ध करून दिल्या. आता परदेशी उपकरणांनी युक्त अत्याधुनिक टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुविधा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच उपलब्ध करून दिल्या. डॉक्टर सत्यजित गव्हाणे यांनी सर्वांचे स्वागत केले तर डॉक्टर अमृता गव्हाणे यांनी आभार मानले. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.